नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू अखेरीस एकत्र आले. दोघांनीही आपण युती करत असल्याचं जाहीर केलं. बुधवारी त्या दृष्टीने एक पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे युतीची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने आगामी काळामध्ये म्हणजे अर्थात 15 जानेवारीला जी महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने या युतीला महत्त्व होतं. बरेच दिवस हा प्रयत्न चालू होता. विशेषतः जुलै महिन्यापासून सातत्याने हे दोन बंधू एकत्र येणार याविषयी बोललं जात होतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत होत्या. दोन बंधू एकमेकाच्या घरी जात होते, एकमेकांना भेटत होते, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र येत होते, हास्यविनोदात रंगत होते आणि अशा पद्धतीने कुटुंब जे आहे ते एकत्र येते असं दिसत होतं. पण प्रत्यक्षात राजकीय युती जी आहे ती अद्याप झालेली नव्हती आणि त्याचं शिक्कामोर्तब जे आहे ते बुधवारी झालं. आणि त्या दृष्टीने आता ही युती आगामी निवडणुकांमध्ये काय कमाल करून दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रामुख्याने जेव्हा गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये उबाटा गटाला, उबाटा शिवसेनेला दणदणीत पराभव सहन करावा लागला आणि त्यातून ते सावरलेले नाहीत. हे सगळं कशा पद्धतीने घडवून आणण्यात आलं, आपला पराभव करण्यात आला, ईव्हीएमच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे आरोप झाले, वोट चोरीचे आरोप झाले. पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी उबाटा शिवसेनेला साथ दिली नाही हे खरं वास्तव आहे. आणि त्या पद्धतीने लक्षात आल्यानंतर उबाटा गटाला याची जाणीव झालेली होती की आता आपण स्वतंत्रपणे जर लढलो तर आपल्याला निश्चितपणे मोठी हानी सहन करावी लागेल. त्यासाठी आपल्याला राज ठाकरे यांना सोबत घ्यावं लागेल, प्रामुख्याने महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने. कारण त्यात जर आपण एकत्र आलो तर कुठेतरी मराठी मतांची जी विभागणी आहे ती होणार नाही आणि होणारं जे मोठं नुकसान आहे ते टाळू शकतो आपण आणि फायदाही आपल्याला होऊ शकतो. अशा अनुषंगाने हे प्रयत्न सुरू झाले आणि त्याला मग हिंदी भाषा, मराठी भाषा याचा जो वाद निर्माण झाला त्याची किनार लाभली आणि त्यातून मग हे दोन बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. आणि शेवटी आता 5 जुलैला जेव्हा एक पहिली या ठिकाणी आपण पाहिलं मेळावा झाला आणि त्याच्यात हे दोन बंधू एकत्र आले, मंचावर हात वर करून त्यांनी आपण एकत्र येणार असल्याचं, आपल्यातला दुरावा हा कमी झाल्याचं त्यांनी दाखवल्यानंतर अखेरीस हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये राजकारण ते काय करणार आहेत हा वेगळा मुद्दा आहे. आता सध्या तरी हे संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे हे सगळ्यांनी पाहिले. आतापर्यंत कार्यक्रमात एकत्र येतो, पण आता ही अधिकृत अशी कुटुंबाची युती झाली अशी घोषणा केलेली आहे. कारण अद्याप जागा वाटप झालेलं नाही. जागा किती दोघंही एकमेकाला घेणार आहेत वाटून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे राजकारणाचा भाग अद्याप सुरू झालेला नाही. आता अर्थात युती झाली आहे म्हणजे राजकारणही ते एकत्रच करणार आहेत. पण हे राजकारण करत असताना आव्हान मोठं आहे. कारण त्यांनी जे काय आव्हान लोकांना केलेलं आहे की मराठी माणसा जागा हो, आता रात्र वैऱ्याची आहे, ते आव्हान केलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये मराठी माणूस हा युती झाल्या एकूणच सगळ्या ठाकरे कुटुंबाला, ठाकरेंच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, ठाकरेंचे जे कोणी उमेदवार असतील त्यांनाच मतदान करेल असं अजिबात नाहीये आणि असं कधीच झालेलं नाही. कारण आतापर्यंत मराठी माणसाने वेगवेगळ्या पक्षांना साथ दिलेली आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस हा भाजपाला सुद्धा मतदान करतो, काँग्रेसलाही करतो, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही त्याने मतदान केलेलं आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही केलेलं आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही केलेलं आहे. त्यामुळे मराठी माणूस हा थेट युती झाली म्हणून ठाकरेंनाच संपूर्णपणे मतदान करेल अशी अजिबात शक्यता नाही. लोकांच्या मनात हे होतं की या दोन बंधूंनी एकत्र यावं, कारण ज्या पद्धतीने ते वेगळे झाले, बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच ते दोघंही एकत्र
नव्हते, एकमेकापासून वेगळे झाले, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे कुठेतरी एक खंत होती. ती खंत दूर झाली असली तरी याचा अर्थ लगेच महाराष्ट्रातला मराठी माणूस हा तातडीने युतीलाच मतदान करेल या दोन बंधूंच्या, असं अजिबात म्हणता येत नाही. कारण महाराष्ट्रातल्या माणसाने सुज्ञपणे मतदान केलेलं आहे. आणि आता आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना मतदान केलं. याच मराठी माणसाने केलं आणि त्यांना निवडून आणलं, त्यांना भरभरून मतं दिली. त्यामुळे मराठी माणूस जो आहे हा काही कोणत्या सहानुभूतीच्या आधारे मतदान करतो असं अजिबात म्हणता येत नाही. कोणत्या तरी आमिष त्याला दिसलं, काहीतरी एक समोर घटना घडली आणि त्याच्यामुळे लगेच त्याने मतदान केलं, असं अजिबात मराठी माणूस करत नाही. आणि त्यामुळे मराठी माणसाने विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केलं. आत्ता झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण पाहिलं की महायुतीला दणदणीत यश याच मराठी माणसाने दिलेलं आहे. म्हणजे मराठी माणूस हा फक्त ठाकरेंच्याच पाठीशी असतो असं अजिबात नाही. अर्थात ठाकरेंना ही अपेक्षा आहे, कारण त्यांचं राजकारण हे मराठी माणसाभोवतीच राहिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा मराठी माणसासाठी शिवसेना जी आहे ती कशा पद्धतीने काम करते दाखवून दिलं आणि त्यातून मराठी माणूस हा ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला. पण आत्ताची परिस्थिती बदललेली. आज मराठी माणसालाही राजकारण कळतं. मराठी माणूस हा राजकारणामध्ये कोण आपल्याला पुढचा विकास करून देईल, विजन कोणाकडे आहे, कोणामध्ये ती क्षमता आहे, हे सुद्धा ओळखू नये. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये या ज्या निवडणुका आता होणार आहेत 15 जानेवारीला आणि 16 जानेवारीला निकाल येणार आहे, त्यावेळेला हाच मराठी माणूस ठरवणार आहे की कोणाला मतं द्यायची, कोणामध्ये ती क्षमता आहे. त्यामुळे भलेही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी कुटुंब एकत्र आले याबद्दल सगळ्यांना आनंद आहे, सहानुभूती आहे. पण आता प्रत्यक्ष राजकारण जेव्हा होईल तेव्हा लोक ठरवणार आहेत की काय करायचं. तेव्हा सगळ्या या राजकारणाच्या दोऱ्या ज्या आहेत मराठी माणसाच्या हातात त्याच्या नाड्या आहेत आणि ते आता हे ठरवणार आहेत की ते कोणाच्या सोबत आहेत, कोणाच्या सांगाती आहेत, हे लोक ठरवणार आहेत. त्यामुळे केवळ युती झाली म्हणून मीडियामध्ये जी चर्चा होते की आता युती झाली म्हणजे आता मराठी माणूस जो आहे तो पूर्णपणे ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील समर्थपणे, तर असं अजिबात म्हणता येत नाही. जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक होईल त्यावेळेला लोक सारासार विचार करणार आहेत महाराष्ट्रातले आणि त्या पद्धतीने ते मतदान करणार आहेत. आजकालचा मतदार केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे, एकूण देशभरातला मतदार हा पूर्णपणे सुज्ञ झालेला आहे. भलेही त्याच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह दाखवले गेले, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा रचल्या गेल्या, तरी देखील मराठी माणूस असो किंवा मतदार असो यांना कशा पद्धतीने समोरचा उमेदवार हा आपल्यासाठी काहीतरी करेल, त्याच्यामध्ये किती क्षमता आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची दूरदृष्टी आहे, विजन आहे, हे ठरवण्याची ताकद या मतदारामध्ये आहे. हे वारंवार दाखवून दिलेलं आहे. जेव्हा मीडियाने किती प्रयत्न केला तरी त्या अर्थाने लोक ते पाहत नाहीत. हेच खरं आहे, हेच वास्तव आहे. आणि त्यामुळे या युतीचं भवितव्य हे 16 तारखेला निश्चित होणार आहे. आज जरी भलेही सगळ्यांना आनंद झाला असला आणि तो व्हायला हरकत नाही, प्रत्येकालाच होऊ शकतो की हे दोन बंधू एकत्र आले, त्यांचं कुटुंब एकत्र आलं, ते एकत्रपणे आता नांदतील, एकमेका घरी जातील. बाळासाहेब ठाकरेंना जे काही दुःख झालं होतं ते आज हयात नाहीत, पण एक प्रकारे त्यांना हे दोन्ही बंधूंनी एक आनंद देणारी अशी घटना जी आहे ती केलेली आहे. ते कुठेही आज असतील बाळासाहेब ठाकरे, त्यांना निश्चितपणे याचा आनंद होईल, समाधान वाटेल. पण प्रत्यक्ष राजकारणात काय करायचं हे लोक ठरवणार आहेत आणि ते लोक काय करतील हे आता 16 तारखेला निश्चित होईल. तेव्हा सगळ्या मतदानाच्या ज्या नाड्या आहेत या मतदारांच्या हाती आहेत आणि पाहूया आपण 16 जानेवारीला लोक काय करून दाखवतात ते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.